शिवसेनेचा तालुका प्रमुख टोपणकाका मोरे, माझ्याबरोबर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आजीनाथ भाऊ खेडकर. खरं तर काल जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयान हल्ल्याच्या संदर्भात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आजीनाथ भाऊ खेडकर यांच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या शिरूर कासार तालुक्याच्या वतीने आज आम्ही शिरूर शहरामध्ये काल झालेल्या भयान हल्ल्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करत आहोत. खरं तर ही दुर्दैवी घटना आहे. आपल्या महाराष्ट्रामधील कमीत कमी 6 ते 7 लोकांचा त्या भयान हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. ही गोष्ट खूप दुर्दैवी आहे. याचा तीव्रतेपेक्षा जाहीर निषेध करून सरकारने या गोष्टीला जे आतंकवादी आहेत, जे आतंकवादीच्या रूपामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत, या भारत देशामध्ये फिरत आहेत. खरं तर आमच्यापैकी कुणी कुठेही फिरायला जाऊ शकतो, केव्हाही कुठल्याही पर्यटन स्थळात ठिकाणी आपण जाऊ शकतो, आपल्या फॅमिलीला घेऊन जाऊ शकतो. अशीच जर दहशतवादीची ही दहशत चालू राहिली तर माणसांना घराच्या बाहेर निघणं सुद्धा मुश्किल होईल. ही काही चांगली गोष्ट नाही. प्रत्येक वेळेस कुणीतरी उठायचं, कुठल्या तरी पर्यटन ठिकाणी जायचं. आपण त्या ठिकाणी जात असतो, त्या ठिकाणी आपल्याला माहिती की आपण पूर्ण सुरक्षित आहोत, पण अचानक काहीतरी कुठली तरी घटना घडते आणि आपल्याला जीव गमावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी या शिरूर तालुक्याच्या वतीने आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकारला विनंती करतो की तुम्ही या दहशतवाद्यांचा खेळ खल्लास केला पाहिजे. या झालेल्या काळ भयान हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पावलेत त्यांना या ठिकाणी आपण तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहून पण या सरकारला एक विनंती करतो की काल जे बांधव एक्सपायर झालेत त्या भयान हल्ल्यामध्ये त्यांच्या रक्ताच्या थेंबाचा बदला घेण्यात यावा. तोपर्यंत या सरकारने शांत बसू नाही. जो आतंकवादी आतंकवादी हल्ले केलेत त्यांना घरात घुसून बाहेर काढून त्यांची व्यवस्थित चौकशी करून त्याच्या पाठीमागचं कारण शोधून त्यांना भर चौकात गोळ्या घालण्यात यावात. यानंतर जर समजा असंच होत राहिलं तर आम्ही सुद्धा काय बांगड्या भरलेल्या नाहीत. अखंड हिंदुस्थानाचा जर विचार केला तर तुमचा नामोनिशाण मिटायला एक अर्धा तास सुद्धा वेळ फार झाला. तुम्ही देखील त्या पद्धतीने वागलं पाहिजे, पण तुमचा माज हा खूप उमाट्यावर येत आहे. त्यामुळे सरकारने यांचं आज काय यांचा निर्णय लावला पाहिजे आणि या दहशतवाद्याला कंठस्थानी घालून त्याच्यावर गोळ्या घातल्या पाहिजेत. ज्या पद्धतीने आपले नागरिक, भारतीय नागरिक जीव गमावा लागलेला आहे, तसंच खून का बदला खून या ठिकाणी झाला पाहिजे. हे या ठिकाणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आजीनाथ खेडकर यांना विनंती करतो की त्यांनी देखील भावपूर्ण श्रद्धांजली वाहून याच्यावर 2 शब्द बोलण्याचं काम यांनी करावं. जय महाराष्ट्र. मी आजीनाथ खेडकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख. माझ्याबरोबर तालुका प्रमुख टोपणकाका मोरे, आनंदगावचे सरपंच प्रल्हाद लिंबी, माझे सहकारी संपादक लोकांचे प्रकाश साळवे, संदीप डोंगरे, योगेश बडे आणि सगळे माझे बाकी सहकारी. आम्हाला एकच सांगायचे की आम्ही आता निषेध करा ह्या अतिरेक्याच्या हल्ल्याला आणि या लोकांनी केलेल्या कृत्याला आम्ही निषेध करायला आता वाईट होतो. आता यापुढे निषेध करणं ही दखल शासनाने घ्यावा. आता निषेध करायचा 75 वर्ष झालं त्यांनी हल्ला करायचा आणि आम्ही निषेध करायचा. आता निषेधाची वेळ संपलेली. आता निषेध त्यांना करायला लावू. आता यापुढे जर नरेंद्र मोदींनी यांना एक जणाला जर सापडून नाही मारलं तर आता निषेध तिथून पुढं त्यांनी निषेध करायचा आणि आम्ही कृत्य करायचं, एवढं लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी शिवसेनेचा तालुका प्रमुख टोपणकाका मोरे, माझ्याबरोबर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आजीनाथ भाऊ खेडकर. खरं तर काल जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयान हल्ल्याच्या संदर्भात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आजीनाथ भाऊ खेडकर यांच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या शिरूर कासार तालुक्याच्या वतीने आज आम्ही शिरूर शहरामध्ये काल झालेल्या भयान हल्ल्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करत आहोत. खरं तर ही दुर्दैवी घटना आहे. आपल्या महाराष्ट्रामधील कमीत कमी 6 ते 7 लोकांचा त्या भयान हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. ही गोष्ट खूप दुर्दैवी आहे. याचा तीव्रतेपेक्षा जाहीर निषेध करून सरकारने या गोष्टीला जे आतंकवादी आहेत, जे आतंकवादीच्या रूपामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत, या भारत देशामध्ये फिरत आहेत. खरं तर आमच्यापैकी कुणी कुठेही फिरायला जाऊ शकतो,
केव्हाही कुठल्याही पर्यटन स्थळा ठिकाणी आपण जाऊ शकतो, आपल्या फॅमिलीला घेऊन जाऊ शकतो. अशीच जर दहशतवादीची ही दहशत चालू राहिली तर माणसांना घराच्या बाहेर निघणं सुद्धा मुश्किल होईल. ही काही चांगली गोष्ट नाही. प्रत्येक वेळेस कुणीतरी उठायचं, कुठल्या तरी पर्यटन ठिकाणी जायचं. आपण त्या ठिकाणी जात असतो, त्या ठिकाणी आपल्याला माहिती की आपण पूर्ण सुरक्षित आहोत, पण अचानक काहीतरी कुठली तरी घटना घडते आणि आपल्याला जीव गमवावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी या शिरूर तालुक्याच्या वतीने आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकारला विनंती करतो की तुम्ही या दहशतवाद्यांचा खेळ खल्लास केला पाहिजे. या झालेल्या काल भयाड हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पावलेत त्यांना या ठिकाणी आपण तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली तर वाहून, पण या सरकारला एक विनंती करतो की काल जे बांधव एक्सपायर झालेत त्या भयाड हल्ल्यामध्ये त्यांच्या रक्ताच्या थेंबाचा बदला घेण्यात यावा. तोपर्यंत या सरकारने शांत बसू नाही. जो आतंकवादी आतंकवादी हल्ले केलेत त्यांना घरात घुसून बाहेर काढून त्यांची व्यवस्थित ती चौकशी करून त्याच्या पाठीमागचं कारण शोधून त्यांना भर चौकात गोळ्या घालण्यात यावात. यानंतर जर समजा असंच होत राहिलं तर आम्ही सुद्धा काय बांगड्या भरलेल्या नाहीत. अखंड हिंदुस्थानाचा जर विचार केला तर तुमचा नामोनिशाण मिटायला एक अर्धा तास सुद्धा वेळ फार झाला. तुम्ही देखील त्या पद्धतीने वागलं पाहिजे, पण तुमचा माज हा खूप उमाट्यावर येत आहे. त्यामुळे सरकारने यांचं आज काय तात्काळ निर्णय लावला पाहिजे आणि या दहशतवाद्याला कंठस्थानी घालून त्याच्यावर गोळ्या घातल्या पाहिजेत. ज्या पद्धतीने आपले नागरिक, भारतीय नागरिक जीव गमावा लागलेला आहे, तसंच खून का बदला खून या ठिकाणी झाला पाहिजे. हे या ठिकाणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अजय खडकर यांना विनंती करतो की त्यांनी देखील भावपूर्ण श्रद्धांजली वाहून याच्यावर दोन शब्द बोलण्याचं काम यांनी करावा. जय महाराष्ट्र. मी आदिनाथ खडकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख. माझ्याबरोबर तालुका प्रमुख प्रफुल्ल कामोरे, आनंदगावचे सरपंच प्रल्हाद विल्ली, माझे सहकारी संपादक लोकांचे प्रकाश साळवे, संदीप डोंगरे, योगेश बडे आणि सगळे माझे बाकी सहकारी. आम्हाला एकच सांगायचे की आम्ही आता निषेध करा ह्या अतिरेक्याच्या हल्ल्याला आणि या लोकांनी केलेल्या कृत्याला आम्ही निषेध करायला आता वाईट होतो. आता यापुढे निषेध करणार ही दखल शासनाने घ्यावा. आता निषेध करायचा 75 वर्ष झालं त्यांनी हल्ला करायचा, आम्ही निषेध करायचा. आता निषेधाची वेळ संपलेली. आता निषेध त्यांना करायला लावू. आता यापुढे जर नरेंद्र मोदींनी यांना एक जणाला जर सापडून नाही मारलं तर आता निषेध तिथून पुढं त्यांनी निषेध करायचा आणि आम्ही कृती करायचं. एवढं लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.